मराठी शब्दकोडे या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध लेखकांची टोपण नावे आहेत, ते ओळखायचे आहेत आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. त्र्यंबक बापू ठोंबरे यांचं टोपण नाव काय आहे कमेंटमध्ये सांगा. प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव काय आहे? 6 अक्षरी शब्द आहे. ना. धो. महानोर यांचं टोपण नाव काय आहे? 4 अक्षरी शब्द आहे. कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव काय आहे? 5 अक्षरी शब्द आहे. राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय आहे? 5 अक्षरी शब्द. आणि नारायण राजहंस यांचं टोपण नाव काय आहे? 5 अक्षरी शब्द. त्यानंतर निवृत्तीनाथ रावजी पाटील यांचं टोपण नाव काय आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा किंवा सांगा. तर चला आपण पाहूया आता शब्दकोडे सोडवूया. त्र्यंबक बापू ठोंबरे यांचं टोपण नाव किंवा त्यांना बालकवी या नावाने ओळखले जात होते. बालकवी. प्रल्हाद केशव अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव होते केशव कुमार. केशव कुमार. ना. धो. महानोर यांचं टोपण नाव म्हणजे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जात होतं? तर रानकवी म्हणूनही ओळखलं जायचं. नादो महानोर यांचं टोपण नाव. कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव काय आहे? तर कमेंटमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे केशव सूत. केशव सूत. कृष्णाजी केशव दामले टोपण नाव. आणि लक्षात ठेवण्यासाठी केशव यांचा सूत म्हणजे मुलगा असं केशवसूत हे टोपण नाव कृष्णाजी केशव दामले यांचं आहे. पुढे आहे राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव. तर बघा, राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज. टिंब इथं आहे. गोविंदाग्रज. 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 नारायण राजहंस यांचं टोपण नाव आहे. नारायण राजहंस यांना बालगंधर्व या टोपण नावाने ओळखलं जायचं. पुढील निवृत्तीनाथ रावजी पाटील यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जायचं? तर कमेंटमध्ये याचं उत्तर सांगा. तर निवृत्तीनाथ रावजी पाटील यांना पी. सावळाराम या टोपण नावानं ओळखलं जायचं. पी. सावळाराम.